नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पुदिन्याची चटणी। तर कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण। पुदिना घेतला मी अर्धी वाटी, कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी आणि अर्धा चमच घेतलेले आहे जिरे, 9 ते 10 घेतलेले आहेत हिरवी मिरची, आलं घेतलेला आहे आणि लसणाच्या 9 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच निंबू घेतलेला आहे। तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी बनवायची आहे। तर सर्वप्रथम टाकायचे आहे आपल्याला पुदिना, याच बरोबर घालायचे आपल्याला कोथिंबीर आणि अर्धा चमच जिरे, हिरवी मिरची, आलं आणि लसणाच्या पाकळ्या। तर हे जेवढे जिन्नस मी दाखवले त्याप्रमाणे सगळे जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि काळं मीठ घालायचं आहे पाव चमच आणि त्यासोबत चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे साधं आणि यावर पिळायचं आहे अर्धा निंबू। आणि सर्व जिन्नस घातल्यानंतर यावर घालायचं आहे आपल्याला थोडं पाणी आणि मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली पुदिन्याची चटणी। मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका।